नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अंगारकी संकष्टीबद्दल. हा एक असा दिवस आहे जो अनेक जण मोठ्या श्रद्धेने पाळतात, पण त्याचा खरा अर्थ, त्यामागचं विज्ञान फार कमी लोकांना माहीत असतं. खरं तर हा फक्त एक उपवास नाहीये, तर यामागे ऊर्जा आणि बुद्धीचं एक खूप मोठं शास्त्र दडलेलं आहे. हो, हाच तो प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात येतो. इतकी श्रद्धा, इतकं महत्त्व, पण का? हा दिवस इतका शक्तिशाली का मानला जातो? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि यामागची संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता बघा, ह्या दिवसाविषयी ना काही गोष्टी हमखास ऐकायला मिळतात. काहींना वाटतं की हा खूप शक्तिशाली दिवस आहे. काहींना वाटतं की या दिवशी काहीतरी विशेष फळ मिळतं. तर काही ठिकाणी या दिवसाभोवती एक भीतीचं आणि गैरसमजाचं वातावरणही तयार झालेलं दिसतं. आणि हे खूप महत्वाचं आहे. आपल्या भारतीय परंपरांचा खरा उद्देश आपलं भविष्य बदलणं हा नसतो, तर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपली मानसिक तयारी करणं हा असतो. आणि अंगारकी संकष्टी याच एका मूलभूत तत्वावर आधारलेली आहे. ओके, तर मग चला या दिवसाच्या प्रत्येक भागाला आपण वेगळं करून त्याचा अर्थ समजून घेऊया. म्हणजे ऊर्जा, बुद्धी आणि मंगळवार या तिघांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे ते पाहूया. सुरुवात करूया संकष्टी या शब्दापासूनच. याचा साधा सरळ अर्थ आहे संकटातून मुक्ती. म्हणजे हा दिवस भविष्यात येणाऱ्या संकटांना घाबरण्यासाठी नाही, तर आपल्याकडे असलेल्या संकटांवर मात करण्यासाठी मानसिक बळ मिळवण्याचा दिवस आहे. मग संकष्टी कळलं, पण अंगारकी का? तर अंगारकी हा शब्द आलाय अंगारक या नावावरून. अंगारक हे मंगळ ग्रहाचं एक प्राचीन नाव आहे आणि म्हणूनच जी संकष्टी मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्टी असं विशेष महत्त्व आहे. आता अंगारक ह्या शब्दाचं मूळ काय आहे? तर अंगार म्हणजे जळता कोळसा. यातली गंमत बघा, जळता कोळसा प्रचंड ऊर्जा देतो, बरोबर? पण जर त्याचा योग्य वापर केला नाही तर तो तितकाच विनाशकारीही ठरू शकतो. मंगळ ग्रहाच्या ऊर्जेचं प्रतीक अगदी असंच आहे. आता हे जे दिसतंय ना, हे ह्या सगळ्या मागचं सार आहे. एका बाजूला आहे मंगळ, जो ऊर्जा, कृती आणि थोडी उग्रता दर्शवतो, तर दुसऱ्या बाजूला आहेत गणपती, जे बुद्धी, संयम आणि स्थैर्याचं प्रतीक आहेत. अंगारकी संकष्टी म्हणजे ह्याच दोन शक्तींमध्ये संतुलन साधण्याचा दिवस. म्हणजेच काय? तर या दिवशी गणपतीची पूजा त्या मंगळाच्या ऊर्जेला दाबून टाकण्यासाठी नाही, तर तिला एक योग्य दिशा देण्यासाठी केली जाते. जेव्हा ऊर्जेला बुद्धीची जोड मिळते, तेव्हाच तिचं रूपांतर प्रगतीमध्ये होतं. आपण नेहमी ऐकतो, पत्रिकेत मंगळ आहे, मंगळ दोष आहे, मंगळ भारी आहे. पण खरंच मंगळ ग्रह फक्त त्रास देणारा किंवा एक ट्रबलमेकर आहे का? नाही, अजिबात नाही. मंगळाची ऊर्जा ही चांगलीही नसते आणि वाईटही नसते. ती फक्त ऊर्जा असते. जर तिला योग्य दिशा मिळाली तर तीच ऊर्जा धैर्य, कष्ट आणि यश बनून समोर येते आणि जर ती नियंत्रणाबाहेर गेली तर तीच ऊर्जा राग, घाई आणि चुकीच्या निर्णयांचा कारण ठरते. त्यामुळे समस्या मंगळात नाहीये, तर त्या ऊर्जेच्या वापरात आहे. ओके, तर आतापर्यंत आपण या दिवसाच्या प्रतिकात्मक अर्थाबद्दल बोललो. आता जरा याच्या मागच्या विज्ञानाकडे वळूया. आपल्या शरीरावर आणि मनावर याचा काय परिणाम होतो ते बघू. या दिवशी उपवास केला जातो, बरोबर? त्यामागे एक साधं सरळ विज्ञान आहे. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपलं शरीर जड अन्न पचवण्यामध्ये ऊर्जा वाया घालवत नाही. मग ही वाचलेली ऊर्जा कुठे जाते? ती आपल्या मेंदूकडे वळते. यामुळे मेंदू अधिक सक्रिय, अधिक शांत होतो आणि विचारांमध्ये एक स्पष्टता येते. अनेकांना संकष्टीच्या दिवशी मन खूप शांत आणि हलकं वाटतं. तर हा कोणताही चमत्कार किंवा गूढ गोष्ट नाहीये. ही उपवासामुळे होणारी एक नैसर्गिक शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया आहे, जी आपल्याला अधिक स्पष्टपणे विचार करायला मदत करते. आणि हा उपवास चंद्र दिसल्यावरच सोडला जातो. का? कारण आपल्या परंपरेत चंद्राला मनाचं प्रतीक मानलं गेलं आहे. जसा चंद्राचा परिणाम समुद्राच्या भरती ओहोटीवर होतो, तसाच कुठेतरी तो आपल्या मनाच्या स्थितीवरही होतो असं मानलं जातं. संकष्टी ही नेहमी कृष्ण पक्षात येते, म्हणजे जेव्हा चंद्र हळूहळू कमी होत असतो.
हा काळ बाहेरच्या जगात धावण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी जास्त योग्य मानला जातो. पण प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या प्राचीन परंपरांचा आजच्या धावपळीच्या आधुनिक जीवनात काय उपयोग आहे? चला ते पाहूया. आज आपलं आयुष्य कसं आहे? सतत धावपळ, कामाचं टेन्शन, मोबाईलचे नोटिफिकेशन्स. अशा वेळी अंगारकी संकष्टीचा दिवस आपल्याला एक मेंटल रिसेट बटन दाबण्याची संधी देतो. थोडं थांबून, शांत होऊन, स्वतःच्या आतला आवाज ऐकण्याची एक संधी. मग या दिवशी नेमकं काय करायचं? काही फार मोठं करायची गरज नाहीये. थोडा वेळ शांततेत घालवा. शक्य असेल तर उपवास करा किंवा अगदी हलका आहार घ्या. ध्यान, प्रार्थना करा किंवा फक्त डोळे मिटून स्वतःच्या आत काय चाललंय याचा विचार करा. हे सगळं आपल्या ऊर्जेला योग्य वळण देण्यास मदत करतं. आणि या संपूर्ण चर्चेचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हे आहे: आपल्या आतली ऊर्जा दाबायची नसते, तिला योग्य दिशा द्यायची असते. आणि आपलं मन जे सतत भरकटत असतं त्याला भरकटू न देता विचारांमध्ये स्पष्टता आणायची असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही परंपरा आपल्याला बाहेर काहीतरी बदलेल असं सांगत नाही, तर ती आपल्याला आतून स्वतःला बदलण्यासाठी शिकवते. हे सगळं जागरूकतेबद्दल आहे, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेबद्दल नाही. तर मग या सगळ्या माहितीनंतर अंगारकी संकष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच थोडा बदलू शकतो, नाही का? हा फक्त एक उपवासाचा दिवस नाही, तर स्वतःच्या ऊर्जेला बुद्धीची जोड देण्याचा दिवस आहे. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.